आता 1 महिन्याच्या आत म्हणजे मला वाटतं साधारणतः 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येईल आणि मग त्याच्यानंतर अंतिम अहवाल येईल. त्याच्यामध्ये स्पष्ट जे दिलंय ते मी मागाशी तुम्हाला सांगितलं की सिव्हिल एव्हिएशन या विषयामध्ये 2 दिवसापूर्वी स्पष्ट स्वरूपात सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीने DGCAने प्रसिद्धीपत्रक दिलंय. त्याच्यामध्ये त्याचा सविस्तर खुलासा केलेला आहे. रोहित पवार म्हणते नाही, ऐका ना ऐका ना आता याच्यामध्ये मला बाकी कोण काय म्हणते याच्यात नाही जायचं. मला असं वाटतं की मी ज्या खात्याचं काम करतो त्या ठिकाणी जी तपास यंत्रणा काम करते AIB आहे, DGCA आहे, त्या माध्यमातून जे तपास कार्य चालू होतं त्याचा वेळोवेळी आमच्याकडनं प्रसिद्धीच्या माध्यमातून आणि 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल त्याच्यामध्ये येईल हे स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते जे दिलं आहे त्याच माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर ते ठेवलेलं आहे. आता 1 महिन्याच्या आत म्हणजे मला वाटतं साधारणतः 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येईल आणि मग त्याच्यानंतर अंतिम अहवाल येईल. त्याच्यामध्ये स्पष्ट जे दिलं आहे तेच मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना पोचलेलं आहे. चला, धन्यवाद. रोहित पवार म्हणतात की ऐका ना, आता हा विषय येत नाही माझ्यापर्यंत, माझा विषय नाही तो. मी तुम्हाला काय सांगितलं की आमच्याकडनं जे चाललंय ते समोर दिलंय, प्रसिद्धी केली, त्याची प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये जे काय आहे 1 महिन्यात प्राथमिक अहवाल येईल. आता ज्यांचं कुणाचं म्हणणं आहे, समजा तुम्ही जे म्हणताय ते सगळं मला असं वाटतं योग्य ठिकाणी त्यांनी तक्रार केली आहे, मागणी करतायत, तर सगळ्याचा विचार होतोय ना, सगळे म्हणून त्याची मागणी होत आहे.